फ्रेंड्स, आज जो पॉईंट आपल्याला डिस्कशन करायचा आहे तो ॲटॉमिक प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 मधला तिसरा पॉईंट आहे. पहिला पॉईंट आपण बघितला ॲटॉमिक अँड आयोनिक रेडियाय. दुसरा पॉईंट बघितला आयोनायझेशन एन्थॅल्पी. आज तिसरा छोटासा पॉईंट आहे, त्याच्यावर डिस्कशन करू. जमलं तर संध्याकाळी परत चौथा जो पॉईंट आहे आयोनायझेशन एन्थॅल्पीच्या नंतर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जी आहे तो पॉईंट आपल्याला घ्यायचा. आता सुरू करू आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बद्दल. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय सगळ्यात पहिले आपण चर्चा करूया. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही एक टेंडन्सी आहे, ही एक सवय आहे. पूर्ण पिरियडिक टेबलमध्ये प्रत्येक जो ॲटम आहे त्याला कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे ॲक्च्युली काय, तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा अर्थ आहे दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढून घेण्याची प्रवृत्ती. दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढून घेणे या सवयीला, या टेंडन्सीला त्या ॲटमची किंवा त्या मॉलिक्यूलची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं आपण म्हणूया. So what is electronegativity? Electronegativity is defined as it is the tendency of atom to withdraw the electron more towards itself. स्वतःकडे दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन ओढून घेणे, घेऊन टाकणे, दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन आपण घेऊन टाकणे या सवयीला आपण काय म्हणूया, त्या ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे. आता पिरियडिक टेबलमध्ये आपण जो लेसन सुरू केलेला आहे आपण तो आहे ग्रुप नंबर 16, 17 आणि 18. फक्त त्या बाबतीत आपण बघूया की पिरियडिक टेबलमध्ये ग्रुप 16, 17 आणि 18 ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची टेंडन्सी कशी आहे. म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये फ्रॉम टॉप टू बॉटम आणि दुसरं लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते का कमी होत जाते, या दोन गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची आहे. आता आपल्या लक्षात आलं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय. जसं पिरियडिक टेबल आहे, पहिला एलिमेंट आहे हायड्रोजन. दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन घेण्याची हायड्रोजनची टेंडन्सी खूप कमी आहे, तो इझिली दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन घेत नाही आणि त्यामुळे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे हायड्रोजनची 2.2. एक स्केल असतो, त्या स्केलमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मेजर केलं जातं. त्याच पद्धतीने कार्बन हा नेहमीच आपण वापरणारा जो एलिमेंट आहे, त्या कार्बनचा जो ॲटम जर घेतला आणि त्याची जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मेजर केली, ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी येईल 2.5. म्हणजे हायड्रोजनची 2.2 आणि कार्बनची 2.5, म्हणजे दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जवळजवळ सारखी आहे. मग परत पिरियडिक टेबलमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी कोणाची आहे, तर हायड्रोजनच्या खाली आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबेडियम, सीझियम, फ्रान्सियम. हे जे एलिमेंट आहेत यांची टेंडन्सी इलेक्ट्रॉन द्यायची जास्त आहे, ते दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन घेणार नाहीत. त्यामुळे हे जे एलिमेंट आहे ज्याला आपण अल्कली मेटल असं आपण म्हणूया, त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप कमी आहे. उदाहरण दाखवलं इथे आपण की सोडियम घेतलंय, सोडियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 0.93 आहे, म्हणजे खूप कमी आहे. आणि पूर्ण पिरियडिक टेबलमध्ये जर आपण अभ्यास केला तर सीझियम आणि फ्रान्सियम असे दोन एलिमेंट आहेत की ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्या पिरियडिक टेबलमध्ये कमी आहे. ती किती आहे, तर बघा सीझियम आणि फ्रान्सियम यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे 0.7. आता प्रश्न आपल्या लक्षात आला की पिरियडिक टेबलमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी कोणाची आहे. आता जास्त बद्दल विचार करूया. पिरियडिक टेबलमध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची आहे, तर ग्रुप नंबर 17 जे आहे. का, कारण की 17च्या नंतर येतं 18. म्हणजे 18 वाले सगळे स्टेबल आहेत, त्यांचं ऑक्टेट पूर्ण झालेलं आहे, त्यांच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आलेत आणि ते सगळे स्टेबल झालेत. पण त्याच्या एक ग्रुप अलीकडे ग्रुप नंबर 17 मध्ये त्याच्या प्रत्येक ॲटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. मग ऑक्टेट होण्यासाठी त्यांना फक्त एका इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग एक इलेक्ट्रॉनची गरज आहे तर ते दुसऱ्याचं इलेक्ट्रॉन सहज ओढून घेतात, इझिली घेतात. ती त्यांची टेंडन्सी आहे. आणि ग्रुप नंबर 17लाच आपण हॅलोजन फॅमिली असं पण म्हणतो.
मग हॅलोजन फॅमिलीची इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी जास्त असल्यामुळे आपण म्हणूया त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे, जास्त आहे. आणि पूर्ण पिरियोडिक टेबलमध्ये जर चर्चा केली आपण तर फ्लोरीन जो आहे त्याची सर्वात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, ती आहे 4.0. 4 पॉईंटच्या वर नाहीच. मग आपण बरं चर्चा करताना एक सुद्धा आपण विचार केला की जितकी ॲटमची साईज लहान तेवढं त्याच्यावर न्यूक्लिअर चार्ज जास्त, आणि जेवढं न्यूक्लिअर चार्ज जास्त आयोनायझेशन एनर्जी तेवढं जास्त, आणि ज्याच्यावर आयोनायझेशन एनर्जी जेवढी जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा त्याची जास्त. आणि त्यामुळे फ्लोरीन कडून आपण जर खाली आलो, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, तर आयोडीन जे आहे आणि ॲस्टेटिन आहे त्याचा ॲटम मोठा आहे, न्यूक्लिअर चार्ज कमी आहे, ॲटॉमिक साईज जास्त आहे, आणि आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन एन्थॅल्पी ती कमी आहे. आणि ज्याची आयोनायझेशन एन्थॅल्पी कमी त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सुद्धा कमी. हा एक ट्रेंड आहे. आता मेन जे मुद्दे आहेत ग्रुप नंबर 16, 17 आणि 18 बद्दल ते चर्चा करूया. पहिला मुद्दा असा लिहिला आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18 बद्दल. ॲज डाऊन द ग्रुप in 16, 17 and 18 element the electronegativity goes on decreases. म्हणजे ग्रुप 16, 17, 18 साठी वरून आपण जसं जसं पिरियोडिक टेबल मध्ये खाली खाली जाऊया इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी कमी होत जाते. आकडे लक्षात ठेवायची गरज नाही, त्याचा डाटा लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त लक्षात ठेवा की वरचे जे एलिमेंट आहे म्हणजे ऑक्सिजन असेल, त्याच्यानंतर फ्लोरीन असेल आणि इकडे निऑन असेल, त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. आणि आपण जसं जसं सगळ्यात खाली जाऊ, सगळ्यात खाली पोलोनियम आहे, ॲस्टेटिन आहे आणि रेडॉन आहे, तर हे जे एलिमेंट आहे त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे. ॲज यू गो डाऊन द ग्रुप इन द पिरियोडिक टेबल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. पहिला मुद्दा एकच लक्षात ठेवायचं. दुसरा, फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियोडिक टेबल. ह्याच्यापूर्वी मी चर्चा करून सांगितलं की पूर्ण पिरियोडिक टेबलमध्ये फ्लोरीन एकमेव असा एलिमेंट आहे की ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सर्व 118 एलिमेंट पेक्षा जास्त आहे. तिसरा मुद्दा, ऑक्सिजन इज द सेकंड मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट इन द पिरियोडिक टेबल. म्हणजे आपल्या मनामध्ये असं असेल की फ्लोरीनच्या खाली क्लोरीन आहे आणि क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. लक्षात ठेवा पिरियोडिक टेबलमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त असणारा पहिला एलिमेंट आहे फ्लोरीन 4.0 आणि दुसरा आहे ऑक्सिजन. आय थिंक 3.5 च्या जवळपास आहे. आता तिसरा मुद्दा आहे हॅलोजन्स इन द ग्रुप 17 हॅज अ हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दॅन ग्रुप 16 अँड 18. म्हणजे आपलं 3 जे ग्रुप आहेत ग्रुप 16, 17, 18 यापैकी ग्रुप 16 आणि 18 पेक्षा सुद्धा ग्रुप 17 जे आहे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. का? कारण की ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी ग्रुप नंबर 17च्या प्रत्येक एलिमेंटच्या ॲटमकडे एक इलेक्ट्रॉन पाहिजे, आणि ज्याच्याकडे ऑक्टेटला एकच इलेक्ट्रॉन पाहिजे ते दुसऱ्याची इलेक्ट्रॉन जो आहे तो स्वतःकडे घेतो. म्हणजेच त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची टेंडन्सी जास्त आहे. ठीक आहे. आणि परत आपण जर ह्याच्यात मुद्दा दिला नाही पण आपण जाताना सांगूया अक्रॉस द पिरियड. म्हणजे लेफ्ट कडून जर राईट कडे गेलो आपण, अक्रॉस द पिरियड लेफ्ट कडून राईट कडे पिरियड वाईज जर गेलो तर पिरियोडिक टेबल मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत जाते. म्हणजे 2 ट्रेंड लक्षात ठेवा. In periodic table from top to bottom electronegativity decreases and in periodic table left to right electronegativity increases. इन्क्रीज कुठं होतं, डिक्रीज कुठं होतं, एवढा ट्रेंड लक्षात ठेवला तर कुठलाही क्वेश्चन जर छोट्या एखाद्या 2 एलिमेंटची तुलना जर दिली तर आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बद्दल कुठलाही प्रश्न आपण इझिली अटेम्प्ट करू शकतो. ठीक आहे. ओके. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.